इथे आमचं बाळ झोपलेलं आहे. आता मी करत आहे संध्याकाळ जेवणाची तयारी. इथे मी मटकीची भाजी बनवत आहे. कढई ठेवले तापवायला. बाळ झोपले तोपर्यंत सगळी कामं आवरायला पाहिजे. मग ती उठली की मला काहीच करून देत नाही. हे तिखट जो मी घरगुती मसाला टाकलाय. कांदा, घरगुती मसाला, कढीपत्ता, जिरं, 2 चम्मच. खूप साध्या पद्धतीने बनवली जाते. आम्ही सांगलीकडचे आहेत आणि आमटी बनवतो. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता. तोपर्यंत मला निम्मी तरी कामं आवरायला लागतात. आणि संध्याकाळी 7 वाजता आमचे सगळे येतात घरातले. त्यानंतर मग मी तिला त्यांच्याकडे देते आणि मग मी उरलेली कामं आवरून घेते. तर मी डाळ टाकली आहे. त्याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घेऊया. इथे मी चहा ठेवला आहे. आमच्या आहोंना चहा पाहिजेला आहे संध्याकाळचा. तर चहा तयार झाला आहे. ती झोपली आहे तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतो. नंतर आम्ही जे खातो ते आमच्या मॅडमांना पाहिजेलं असतं. मला पण खूप भूक लागली. माझी संध्याकाळची कामाची सुरुवात चहा पिऊनच होते. चहाने कसं थकवा जातं. आणि आमच्या अहोंचं फेवरेट खारीक आणि चहा. उठले इथे आमची प्रिन्सेस उठलेली आहे. काय झालं बघू? तिला उठल्यानंतर मम्मा लागते आणि मम्मा नाही दिसली की हे असं आमचं रडणं चालू असतं. तशी पप्पांकडे दिवसभर खेळते पण झोपेतनं उठलं तिला मम्मा लागते. आता बघा आमचं वादळ कसं आलं असत. काय झालं? मम्माकडे गेलं कोण झाले? आमच्या बाळाला खेळायला पाहिजे. आता तिला बाहेर जायचं कारण आम्ही संध्याकाळी थोडंसं तिला बाहेर फिरवतो. ते पप्पांना चिडवती. मॅडमांना फ्रेश व्हायचं असतं बरं का. असंच जात नाही आम्ही बाहेर. ती तिची फणी आहे नवीन जी की तिला तिच्या मावशीने दिली आहे. ती तिची फेवरेट आहे. कसं असतंय केलं ना व्हिडिओ केलं. आता हिला पिंचू कसं बघताय माझं पिंचू. अय्यो बाबा बोलतोय. आगाऊ झाली आता ती एका ठिकाणी अजिबात बसत नाही. हे त्यांचं मला चिडवणं चालू आहे. आता मी चालले फिनाना. बाबू कुठं? चला आता बाहेर फिरून आलं की मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी. बाय.